द होली सायन्स अध्याय 4 द रेव्हेलेशन आत्मसाक्षात्कार सर्व साधना शिस्त ध्यान आणि अंतर्मुख प्रवासानंतर शेवटी काय उलगडतं आत्मज्ञान म्हणजे नेमकं काय अनुभव येतो हा प्रश्न साधनेच्या मार्गावर चालणाऱ्या प्रत्येकाच्या अंतःकरणात खोलवर उमटतो. नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचं या अंतिम अध्यायात हार्दिक स्वागत. स्वामी श्री युक्तेश्वर गिरी या अंतिम अध्यायात सांगतात की आत्मसाक्षात्कार म्हणजे काही चमत्कार पाहणं नाही किंवा वेगळ्या जगात जाणं नाही, तर आपण जे नेहमीपासून आहोत त्याची स्पष्ट जाणीव होणं आहे. सत्य नवीन मिळत नाही, फक्त अज्ञानाची पापुद्र गळून पडतात. या अध्यायात स्वामी युक्तेश्वर सांगतात की जेव्हा शरीर मन आणि चेतना शुद्ध होते तेव्हा आत्मा स्वतःचं खऱ्या स्वरूपात प्रगट होतो. ही अवस्था म्हणजे अखंड शांती, निर्भयता आणि अंतर्गत आनंद. या टप्प्यावर साधकाला कळतं की मी शरीर नाही, मी विचार नाही, मी भावना नाही, मी साक्षी आहे. हाच आत्मसाक्षात्काराचा प्रारंभ आहे. हा अनुभव शब्दांत मांडता येत नाही, पण तो जीवन पूर्णपणे बदलून टाकतो. आत्मसाक्षात्काराची अवस्था म्हणजे जग सोडून देणं नाही, तर जगात राहूनही जगाने न बांधलं जाणं. साधक दैनंदिन जीवन जगत असतो, जबाबदाऱ्या पार पाडतो, पण आतून तो स्थिर, शांत आणि मुक्त असतो. सुख दुःख, यश अपयश, मान अपमान यांचा त्याच्यावर फारसा परिणाम होत नाही, कारण त्याची ओळख आता बाह्य गोष्टींशी नसून आतल्या प्रकाशाशी जोडलेली असते. हा अध्याय आपल्याला शिकवतो की खऱ्या आध्यात्मिकतेची ओळख म्हणजे समतोल आणि करुणा. स्वामी युक्तेश्वर पुढे सांगतात की आत्मसाक्षात्कार झालेल्या व्यक्तीत अहंकार विरघळतो, पण व्यक्तिमत्व नष्ट होत नाही. उलट ती व्यक्ती अधिक प्रेमळ, संवेदनशील आणि सेवाभावी बनते. कारण जेव्हा मी आणि तू यामधली भिंत कोसळते तेव्हा प्रत्येक जीवात स्वतःचं प्रतिबिंब दिसू लागतं. म्हणूनच आत्मसाक्षात्काराचा स्वाभाविक परिणाम म्हणजे दया, क्षमा आणि निरपेक्ष प्रेम. हे कोणतीही शिकवण पाळून येत नाही, ते आतून सहज उमलतं. या अध्यायाचा एक अत्यंत मानवी संदेश असा आहे की आत्मसाक्षात्कार म्हणजे परिपूर्णता नव्हे, ती जागरूकता आहे. साधक अजूनही शिकतो, चुकतो, सुधारतो, पण तो स्वतःवर कठोर नसतो. तो जीवनाकडे संघर्ष म्हणून नाही, तर चेतनेचा खेळ म्हणून पाहू लागतो. त्यामुळे जीवन हलकं होतं आणि प्रत्येक क्षण अर्थपूर्ण वाटतो. दैनंदिन जीवनात सराव, प्रॅक्टिसेस. स्वामी युक्तेश्वर सूचित करतात की आत्मसाक्षात्कार ही अचानक मिळणारी गोष्ट नसून सततच्या जागरूकतेचा परिणाम आहे. दररोज काही काळ ध्यानात शांत बसा आणि स्वतःला विचारा, या क्षणी मी साक्षी आहे का, की प्रतिक्रियेत अडकलो आहे? दैनंदिन व्यवहारात एखादी भावना तीव्र झाली तर तिला थांबवू नका, फक्त तिचं निरीक्षण करा. निरीक्षणातूनच तिची पकड सैल होते. प्रत्येक व्यक्तीकडे पाहताना आतून एक भावना जोपासा, तोही माझ्यासारखाच शोधात आहे. ही दृष्टी अहंकार विरघळवते. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक क्षण कृतज्ञतेचा ठेवा. जे आहे त्याबद्दल शांतपणे धन्यवाद करा. कृतज्ञता ही आत्मसाक्षात्काराची सुरुवात आहे. हळूहळू साधकाला जाणवतं की शांतता कुठूनही आणावी लागत नाही, ती आधीपासूनच आत आहे. विचार थांबले की नाही, भावना आहेत की नाही, परिस्थिती अनुकूल आहे की नाही, त्याचा अंतर्गत शांततेशी काहीही संबंध नाही. शांतता ही स्वतंत्र आहे. हाच या अध्यायाचा गाभा आहे. मुख्य सार. अध्याय 4 आपल्याला शिकवतो की आत्मसाक्षात्कार म्हणजे स्वतःच्या खऱ्या स्वरूपात स्थिर होणं. ही अवस्था पलायन नाही, तर संपूर्ण स्वीकार आहे. यात भय नाही, अपेक्षा नाही, संघर्ष नाही, फक्त जागरूक उपस्थिती आहे. साधना, शिस्त आणि ध्यान यांचा अंतिम परिणाम म्हणजे निर्भय, प्रेमळ आणि मुक्त जीवन. श्रोते हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की लिहा. तुमचा अभिप्राय आम्हाला पुढील अध्याय आणखी प्रभावी बनवायला मदत करतो. हा अध्याय ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. कृपया चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. पुढील भागात पुन्हा भेटू. नमस्कार.